श्री गणेश मंदिर सप्ताह सोहळा उदगीर समतानगर येथील दणदणीत असे कीर्तन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अतिशय सुंदर असे व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतील। असेच नवनवीन व्हिडिओसाठी नागेश्वर झुंगा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण तुम्हाला भरपूर व्हिडिओ बघायला भेटतील। देवादी देवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमो इच्छिति श्री जगन्माता पार्वती अज्ञान जनावतंगती जयचिया अनुग्रहे वेदापर शिवा प्रब्रह्मा अनंत वैभवा नमो तुझ देवादी देवा परमेश्वरा जगद्गुरु लाभला
मानले जाणारे लक्ष्मण महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून संतांची ओळख किंवा संत संगतीमध्ये गेल्यावर काय परिणाम होणार आहे, ती संगत लाभल्यावर काय होणार आहे आणि या जीवाचा कसा उद्धार होणार आहे, एकंदरीत संत संगतीचे काय परिणाम आपल्या जीवावर होतो, काय उपयोग होतो संत संगतीमध्ये गेल्यावर, आणि देव त्याला काय इच्छितात, देव अमर इच्छिती होय दिनाचे कल्याण. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात की हा जो जीव आहे तो दीन जीव असं सांगितलेलं आहे. या दीन जीवाचा उद्धार होणार आहे असं सांगतात. आणि या संताचा कसा आपल्या जीवनामध्ये संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज यांनी लाभ करून घेतला हे या अभंगाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जसं ते माझे सद्गुरू जशी मला बुद्धी देतील मी तसा मांडण्याचा प्रयत्न करेन. शिवाय अभंगाचा पहिला शब्द आहे संत. फार लहान शब्द आहे. संतांचं वाङ्मय, संतांना दिलेली ग्रंथ, संतांनी दिलेले अभंग जरी वाचायला सोपे वाटले असेल, अर्थ मात्र फार असा घन असतो. संत संत असं म्हणलं की सोपं वाटतं आपल्याला. संत या शब्दाचा अर्थ फार असा घन आहे. आणि ते संत जाणून घेण्यासाठी, एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी आपल्यामध्ये काय पावित्र्य असलं पाहिजे हे जाणून घेण्याचं आपण पहिल्यांदा विचार करू. संत कसे ओळखायचे किंवा आपल्यात काय पात्रता पाहिजे, किती वर्ष असे सप्ते आयोजन करावे लागेल, किती जाप तप करावा लागेल, तेव्हा संत आपल्या लक्षामध्ये येतील. राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज आयुष्याची 104 वर्ष आपल्या संगतीमध्ये राहिले. किती जणांना संत कळले हे फार महत्वाचं आहे. संत कळण्यासाठी काय करावं, संत कळण्यासाठी फक्त अगोदर आपण माणूस झालं पाहिजे. तुम्ही म्हणाल तुम्ही आम्ही दिसणारी माणसं नाही आहोत का, असं मी म्हणणार नाही. पण जे आपण हे दिसतो आहे हे मानवी अवयव आहे. 2 पाय, 2 हात, 2 डोळे, डोकं असं हे शरीर, हे मानवी शरीर म्हणता येईल, याला माणूस म्हणता येणार नाही. का, जर हे माणूस असत तर पारिवारिक वाद हे कुठंच नसते. थोडा विचार केला तर जास्तीत जास्त भांडणे तंटे हे परिवारातले आहेत. हे माणूस जर असतं तर असं कसा हे वाद इतके कशा प्रमाणामध्ये वाढले. भावाभावामध्ये वाद, सासू सुनामध्ये वाद, नवे नवे तर शिवाचार्याच्या गादीवरून वाद, भजनकऱ्यामध्ये वाद, 2 गायकाचार्यामध्ये वाद. तर हे कुठं थांबेल, तर आपण अगोदर माणूस व्हावं लागेल. का, कसा व्हावं लागेल, जे ईश्वराने आपल्याला सांगितलेले तत्व आहे, ज्या संत शिरोमणी ब्रह्मस्वामी माऊलींनी हे सगळं वाद मिटवण्यासाठी ब्रह्मरहस्य ग्रंथाचं रचना केली. बालवयामध्ये तपश्चर्या करून या लिंगायत दीक्षेवंत तर मला काय दिशा देता येईल, दैनंदिन जीवनामध्ये काय यांच्या अडचणी आहेत, यांचा धर्म कोणता, लिंग म्हणजे काय, गुरु म्हणजे काय, गुरुचं काय महत्व जीवनामध्ये आहे, लिंगाचं काय महत्व आहे, स्वतःला स्वतःची ओळख करून देण्याचं काम ब्रह्मस्वामींनी केलं. ते जर आपण जाणून घेतलं तर अवश्य माणूस होईल. ईश्वराने घालून दिलेल्या नियमावलीमध्ये माणूस राहत नाही, मात्र प्राणी पशु राहतात. त्याचं असं उदाहरण सांगेन मी की हंसराज नावाचा पक्षी, हंसराज नावाचा पक्षी दूध आणि पाणी मिसळून जर त्याला प्यायला दिलं, फक्त दूधच पितो. पाणी जशाला तसं त्या कशात ठेवा तुम्ही पातेल्यामध्ये, ते तसंच राहील, फक्त दूधच पितो. त्याला दिलेली ती देवाने देणगी आहे. माणसाचं मात्र तसं नाही. 4 कप दुधामध्ये 4 कप पाणी जरी टाकलं तर चहा मस्त पितो.
नाही, संतांकडे वळण्याचा. चातक नावाचा पक्षी फक्त पावसाचं पाणी किंवा आभाळातून आलेलंच थेंब देतो, इतरत्र कुठलंच पाणी पित नाही. त्याला दिलेले ईश्वराने देण आहे. गाढव दिवसभर कुठेही घाणी तोडत, उकंड्यावर जाईल, कुठे फुकून काही करत, पाणी मात्र स्वच्छच पित, कुठलंही पाणी पिणार नाही. या उलट माणूस काय कुठलं काय तुला याचं काही काय तुला काही सांगत असायचं. ही नियमावली माणसासाठी लावलेली आहे, प्राण्यासाठी लावली तर प्राणी नियमामध्ये आहे. मांजर पाणी टाकलेलं दूध अजिबात पित नाही, निष्कर्ष दूध पिणार नाही. ही ज्या त्या प्राण्याला दिलेली त्या ईश्वराने देणगी आहे. आपण माणूस होण्यासाठी फक्त त्या ईश्वराचा थोडा विचार करून, संतांची थोडं संगत करून आपण माणूस व्हायचा प्रयत्न करूया. आपल्यातले विकार, आपण घरात एकमेकाशी कसं प्रेमानं राहू किंवा घरामध्ये एकमेकाशी प्रेमानं राहते, घरी भक्तीची सुरुवात तिथून होते. खरं माणूस त्याला म्हणता येईल. जेव्हा केव्हा आपण माणूस हो, मग संतांकडे हो. असं समजू की आपण आता इथं जमलेले सर्व माणसं आहोत, कारण पशु प्राण्याला इथे काही चान्स नाही. 84 लाख जन्म एवढी फिरून आलेला हा मानव देह सुपाठामध्ये फार सुंदर सांगितलं. अवचित प्राप्त नरदेह. 84 लाख जन्म फिरून कुठेही किंचित असा अवचित असा शब्द वापरलेला आहे तुळजाभवानी स्वामी. ही सहजासहजी मिळणारा देह नाही. हे मानवी देह हे ईश्वराच्या जवळ, संघाच्या संगतीच्या जवळ जाण्याचा मार्ग आहे. हे एक साधन आहे. साधन आहे म्हणजे साध्य आहे का? अजिबात नाही. हे साधन आहे, याला साध्य करून घ्यावं लागेल. संतांच्या संगतीत जावं लागेल, गुरुच्या संगतीमध्ये जावं लागेल, तेव्हा कुठे साध्य. हे साध्य करून घेण्यासाठी संत संग ज्या लाभला तिन्ही लोकी मान्य झाला. धन्य धन्य ती संगती देव अमर रईची. जेणेकरून जो जीव त्या संतांच्या संगतीमध्ये गेला म्हणे तिन्ही लोकी मान्य झाल्याशिवाय तो राहणार नाही. त्या उलट मानवी जीवन जगत असताना, दैनंदिन जीवन जगत असताना असं प्रत्येकाला वाटतं की मी सरपंच व्हावं, या शहराचा नगराध्यक्ष व्हावं, नगरसेवक व्हावं, धार्मिक कार्यामध्ये मीच अध्यक्ष असावं, असं वाटत असत. पण इथे संत सांगतात की बाबा रे, इथं तिथं तू असा काही विचार करू नकोस. म्हणजे तिन्ही लोकी ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही लोकांमध्ये तू मान्य होते. पण केव्हा? त्या संतांच्या संगतीमध्ये जाऊया.
आणि तेच या अभंगाचा पहिला शब्द आहे. संत संग ज्याला लाभायला बी पाहिजे. संत नाही का? असं काही आहे का की पहिले संत होते आता नाही किंवा याच्या पुढे येणार नाही? असं काही नाही. ज्या त्या वेळी या जीवाला गरज भासली त्या त्या वेळी संत होत गेले. महात्मा बसवेश्वर झाले, संत शिरोमणी झाले, लक्ष्मण महाराज झाले, राष्ट्रसंत होऊन गेले. संत हे वेळोवेळी येत गेले पण आपल्याला ओळखता आलं नाही. संत कसं बरं ओळखावं? ते संतांमधलं सातत्य ते संत गतीला पावलेले असतात आणि त्या संतांमध्ये स्वतःला त्यांची ओळख झालेली असते आणि त्याच्या शिष्याला करून देण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. त्याला संत म्हणतात. हेच काम राष्ट्रसंतांनी केलं. फक्त ओळखण्याची नजर आपल्याकडे नसते. आपल्याला फक्त डोळे असतात. संतांना मात्र दृष्टी असते. ती दृष्टी संतांच्या माध्यमातून आपल्याला मिळायला पाहिजे. तेव्हा संत ओळखता येतो आणि जेव्हा संत ओळखता येतो, जेव्हा आपण त्याच्या संगतीमध्ये जातो, तेव्हा मात्र आपली ओळख या इथं या जगतापुरती राहत नसून देशाचा पंतप्रधान व्हायची गरज नाही, कुठला काही मोठ्या पदावर जरी जायची गरज नाही. ती संगत तिन्ही लोकांमध्ये मान्य झाली आहे. असा अभंगाचा पहिला
पुण्याची संगती देव अमर इच्छिती. ही संगत लावायला पाहिजे, संत संगत लावायला पाहिजे, जेणेकरून हे तुम्हाला आम्हाला आता हे या शिवणाम सत्याच्या माध्यमातून लाभत आहे. या संगतीत गेल्यावर काय परिणाम होतो तर माणसाची वृत्ती बदलून जाते. वृत्तीमध्ये पालट होऊन जातो. शिवपुराणामध्ये एक कथा येऊन जाते व्याध्याची. तो व्याधी शिकारी असतो, त्याला त्याचे कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. उदरनिर्वाह करण्यासाठी म्हणून काही ना काही शिकार करून त्यांना आणून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करायचा. रोज नित्य त्याच्या नियमाप्रमाणे तो जंगलाकडल्या दिशेने जातो. जात असताना जंगलाच्या बाजूला असलेल्या गावी असं सप्त्याचं आयोजन असतं आणि तिथं शिवनामाचा गजर चालू असतो. तो काय चालू आहे थोडं तर बघावं आपण. आणि त्याला थोडीशी संगत लागते आणि त्याच्या कानावर शिवाचे नाम असं त्याला त्याच्या कानी जाते आणि तेच त्याच्या मुखामध्ये यायला लागतं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं करत तू जंगलाकडे जाते. काय आहे, काय आयोजन असेल त्याला काही सांगत नसते. शिकारी असतो, जंगलामध्ये राहिलेला, जंगलामध्ये वाढलेला. आणि असं जात जात असताना दिवसभरामध्ये त्याला काही शिकार भेटत नाही. तो चिंतित होतो, काही मला शिकार भेटत नाही, काही ना काही मला ते अन्न म्हणून मांस घरला घेऊन जायचं आहे, प्राण्याला मारायचं आहे, काही पण सापडत नाही. म्हणून एका तलावाच्या कडेला एक त्याला झाड दिसतं आणि योगायोगाने ते झाड बेलाचं असतं आणि त्याच्या खाली शिवलिंग स्थापन केलेला असतो. हे त्याला काही नकळत सर्व होतं. त्या झाडावर जाऊन बसतो. पाण्याकडे काहीतरी येईल आणि आपण शिकार करू या भावनेनं तो काही झाडाचे ती बेलपत्र असं तोडतो आणि खाली टाकतो. त्याला काही माहित नसतं की खाली शिवलिंग आहे. असं तोडत जातो आणि आपला धनुष्यबाण घेऊन बसतो. काही ना काही येईल, काही ना काही येईल आणि शिकार करेल. तितक्यामध्ये एक हरिण या तलावाच्या बाजूने पाणी पिण्यासाठी येते आणि याला वाटतं की आता शिकार आपल्याला भेटेल. तलावाकडे ते हरिण आल्यावर बाण जसा तो ताणतो, त्याच्या बाजूमध्ये ते पाणी पिण्यासाठी त्याने ठेवलेलं असतंय. त्या पाण्याचे 2-4 थेंब त्या शिवलिंगावर पडतात आणि तो काही असं पाला सारतो त्याच्यामध्ये, बेलाचा पालाही त्या शिवलिंगावर पडतो. हे न कळत एका प्रहाराची पूजा, शिवरात्री असते, त्या शिवरात्रीच्या एका प्रहारामध्ये पूजा न कळत त्या व्याधातून घडत असते. जेव्हा केव्हा तो बाण ताणतो तेव्हा त्या हरणीचं लक्ष याच्याकडे येतं. ते म्हणजे शिवकृपेनं होतं. यानं जी एक प्रहारातली महाशिवरात्रीच्या दिवशी जे ती त्याला घडती पूजा, त्या पूजा घडलेल्या कारणानं तो ईश्वर त्या हरणीला वाचा देतो आणि हरिण बोलायला लागतो, हे वाजा थांब, तू काय करत आहेस? हे व्याजा म्हणतो मी तुला मारणार आहे आणि मारून तुझं मांस नेऊन मी माझ्या घरच्यांना चारणार आहे, त्यांचा उदरनिर्वाह बनवणार आहे. त्याने म्हणले थांब, मी गर्भवती आहे असं तू पाप घेऊ नकोस. थोड्याच वेळाच्या अंतराने मी पिल्ल देईन
अंडी मी पिल्ले दिल्याच्या नंतर मी तुझ्याकडे येईल आणि तू मला खुशाल मारून टाक आणि तुझं कार्य तू साध्य कर. त्याने म्हणले मी कसा काय विश्वास ठेवू तू येईल म्हणून. अरे तसं नाही म्हणजे मी जर खोटं बोलते तर मला ब्राह्मण मारणे इतकं पातक मला लागल. तू माझ्यावर थोडा तरी विश्वास ठेवून बघ. या निर्जीव पिल्ल्यांना कशाला मारतोस. मी गर्भवती आहे म्हणल्याच्या नंतर त्या व्याध्याला असं वाटतं की आपण थोडा वेळ थांबावं, वाट पाहावी म्हणून सांगतो तू जा म्हणून सांगतो. ती हरिण तिथून निघून जाते, पिल्लं देते घरी आणि सांगते की मला असं असं त्या व्याधाने बोलवलेलं आहे. ते सांगते न सांगते तेवढ्यामध्ये त्या हरणीचे त्याच कल्पामधली दुसरी हरिण येते. तिने जेव्हा पाणी प्यायला जाते तीच प्रक्रिया घडते. ते बेलाचे पत्र काही पडतात, याच्या बाजूचं पाणी काही पिंडीवर पडतं. दुसऱ्या प्रहाराची पूजा त्याला घडते. त्या पूजेच्या पुण्याने तेही हरिण बोलायला चालू करतं. हे वेळेला थांबतो काय करत आहे. त्याने म्हणले माझ्या मागे बरेचसे काही काम आहेत, मी जाऊन सांगून येते आणि तुम्हाला खुशाल मार. काही घरी पिल्ले आहेत म्हणजे ते वाट पाहतील. मी सांगेन की एक व्याधी मला मारणार आहे, हे माझं जीवन त्या व्याध्याच्या उपयोगी येणार आहे. हे जीवन जर परोपकारात उपयोगी आलं, याच्यासारखं भाग्य असं जीवनामध्ये कोणतंही नाही. त्याकरिता मी तिकडे जाते म्हणून असं सगळ्यांना माझ्या परिवाराला सांगून येईन. तो व्याधी म्हणतो मी तुझ्यावर कसं काय विश्वास ठेवू. नाही जर विश्वास ठेवलास तर मला एक जंगम मारण्याचं पातक माझ्या नशिबी लागेल. हे खोटं बोलण्याचं पातक मला लागेल. तू मला थोडी वेळ दे म्हणल्यानंतर त्या व्याध्याच्या मनामध्ये ती ईश्वर तशी भावना निर्माण करतो आणि त्याही हरणीला माफ करून त्याला पाठवतो. ये मी वाट पाहत आहे. तिसऱ्यांदा ते दुसरं येतं, काळवीट येतं तिथे की त्यांचा पती येतो त्या हरणीचा. तो पाणी प्यायला जातो, तसाच हात उभा हे करतो. तो तीच प्रक्रिया घडते, तसेच बेलपत्र पडतात, तसंच पाणी पडतं आणि तिसऱ्या प्रहाराची पूजा घडते. आणि मारणार तितक्यामध्ये तेही काय बोलायला लागतं. अरे व्याजा थांब, मारू नकोस, फार मोठी जिम्मेदारी आहे म्हणले. 2-4 राण्या आहेत, बालका आहेत लहान लहान, मी सर्वांचा सांभाळ करतो. दुसऱ्या प्राण्यापासून त्यांचं मी संरक्षण करतो. मी मृत्यू पावल्याच्या नंतर त्यांचं संरक्षण कोण करणार, मी त्या राण्यांना तरी सांगून येतो. इतकी वेळ तू मला दे. असं म्हणल्यावर तशीच प्रक्रिया घडतो. तेही निघून जाते आणि सगळे तिथं मीटिंग होती की कोण जाणार कोण जाणार. पहिल्यांदा आलेली हरिण म्हणते मी जाणार, दुसऱ्यांदा आलेली हरिण म्हणते मी जाणार, तिसऱ्यांदा आलेला त्यांचा राजा काळवीट म्हणतो की मी जाणार. हे त्यांच्यामध्ये स्पर्धा लागते. असं जर माणसावर संकट आलं तूच जा म्हणते. समजा जर मृत्यूची वेळ आली माणसावर, कितीही महिना असलो तनच एकटं मरणार आहे म्हणजे आपली काही गरज नाही, तूच जा बाबा म्हणतात. तुम्ही आम्ही म्हणू असं. पण प्राणी राहून सुद्धा त्यांच्यामध्ये परोपकार भाव हा आहे आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा लागते. 1 हरिण 2 हरिण काळवीट त्याच्या मागे पितं, असा त्या हरिणाचा पूर्ण परिवारच येतो आणि हिनं बाण ताणून बसलेला असतो. तीच प्रक्रिया घडते. 4थ्या प्रहारातलीही बेलपत्र त्याच्यावर पडतात पिंडीवरती आणि पाणी घडते. 4 प्रहाराची पूजा त्याच्यामध्ये घडते. एक प्रेम भावना निर्माण त्याच्यामध्ये होते आणि त्या प्रेम भावने झाल्यामुळे त्या ईश्वराचं नाम ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं त्याने उच्चार केलेला होता. अवघ्या थोडक्या कालावधीमध्ये तो भोळा शंकर त्याच्यावर प्रसन्न होतो आणि या त्याची वृत्ती बदलून त्या प्रेमाने केलेल्या भक्तीमुळे त्याची वृत्ती बदल होते. पुढे चालून तो प्रेमळ स्वभाव त्याचा निर्माण होतो. तर विचार करतो मी एकाला सांगितलं होतं तर एका पाठोपाठ हे पूर्ण सगळे आलेले आहे, पूर्ण परिवार आलेला आहे. किती परोपकारवरती यांच्यामध्ये आहे आणि मी मनुष्य असून सुद्धा मी जीव घेतो आणि घरच्यांचा नेऊन उदरनिर्वाह करतो. त्यांच्यामध्ये किती फरक आहे. ते प्राणी राहून सुद्धा एकमेकाशी किती प्रामाणिक आहे आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे वचनाप्रमाणे आपला स्वतःचा जीव देण्यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे आणि मी मात्र दिवसभर जीव घेत फिरतो आणि त्याच्यामध्ये वरती बदल होऊन त्याने प्रेमाने केलेल्या भक्तीमध्ये आणि प्रेमाने केलेली भक्ती त्या ईश्वराला आवडत असते. प्रेमाचा अंकित पार्वतीचा पत्र
प्रेमाचा अंकित आहे तो देव. जो आपणही भक्ती करतो मात्र त्यामध्ये प्रेम कुठेतरी कमी पडत आहे, म्हणून त्याच्याने आपली थोडं दुरावा निर्माण. आणि ही जी कहाणी सांगितलेली आहे ती शिवपुराणामध्ये आहे की संगत घडल्यावर काय परिणाम होतो त्या संगतीचा. थोडका वेळ आलेला तो व्याधी या संगतीमध्ये त्याची वृत्ती बदलून जाते. तो साक्षात ईश्वर त्याला प्रसन्न होतो. तो धनुष्यबाण खाली टाकून देतो आणि तो त्या भोळ्या महादेवाला शंभूला शरण जातो. तेव्हा म्हणजे माझ्याकडून पाप होत होतं आणि त्याच्या वृत्तीत बदल होऊन तो खऱ्या अस्तित्वाकडे जातो. मग आपण काय जात नाही. वर्षोनवर्ष सत्य होतात. प्रत्येकाला वाटत असतं की मी अध्यक्ष व्हावा. कुणाला भजन जमलं की मलाच चांगलं येतंय, बाजूच्याला येतच नाही. कुणाला थोडंफार गाता येत असेल की त्याला वाटतं की मीच चांगलं गातो, दुसऱ्याला जमतच नाही. असे मतभेद का असावे. जिथं केव्हा आपण मतभेद विसरून आणि प्रेमाने त्या ईश्वराचं नाव घेऊन तेव्हा ही आपली संगतीचा लाभ झाला. धन्य धन्य ती संगती आणि देव अमरीची ती असं म्हणायला काही हरकत नाही. शिव माझा 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 कितीही वर्ष जरी केलं द्वेष जोपर्यंत जात नाही, तुमच्यातल्या स्थित असलेल्या शिवाला जोपर्यंत मी ओळखत नाही किंवा माझ्यामध्ये स्थित असलेल्या त्या ईश्वरी शक्तीला तुम्ही ओळखू शकणार नाही, तोपर्यंत भक्तीची सुरुवात होत नाही किंवा त्या संत संगतीचा लाभ होऊ शकणार नाही किंवा या संगतीचे परिणाम आपल्यावर होऊ शकणार नाही. स्वतःला स्वतःची ओळख झाली पाहिजे. काय होईल? केव्हा संगतीचा लाभ होईल? संताची
संतांच्या चरणामध्ये आहे, पायी आहे. आणि ते कोणतं सुख आहे? अक्षय समाधान. आपलं सुख कसं असतं? थोडक्या वेळेसाठी असतं. काल परवाच एका माझ्या मित्राला मुलगा झाला. ते 2 महिने येऊन धावत आला, मला मुलगा झाला, मला मुलगा झाला, पाटील मला मुलगा झाला. फार आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे गळ्यात लावून घेतलं. 3 मुली, 3 सिदरच्या त्यांना मुलगा झाला. आनंद गगनात मानला इतका. पण त्याला आनंद म्हणता येत नाही. चहा पिला, एक 10-15 मिनिटं गेले, त्या हॉस्पिटल मधून एक नर्स आवाज देत होती, याचे कोण पालक आहेत मध्ये या. त्यांनी म्हटले की 50,000 रुपये भरून घ्या. कोण लहान केला त्यांनी, पैसे भरायचे. दुःख आहे ज्याला आपण सुख मानतो ना, त्याच्या पाठोपाठ दुःख येत असतं. याला सुख म्हणता येत नाही. मुलाचं लग्न करायचंय, मुलाचं लग्न करायचं, किती आनंद असतो. थोडी काही सून फटकन भेटली, पुन्हा महिन्याभराला जाऊन बघा कोण लहान असतं. काय झालं माय, काय करावं माय, काही चोरी नाही. कुठे गेलं सुख? पाहुण्या आवाज म्हणायचे, मी काय एकदा मुलाचं लग्न केले, माय मोकळी निवास तुमच्याकडे येईन, 4 दिवस राहीन, माझ्या बहिणीकडे जाईन, पाहुण्या रावल्यात तुला. पुन्हा बघितलं की पहिल्याच्यासारखी नाही ती नसते. कुठे गेलं सुख? जिथं आपण सुख हुडकतो ते तिथं सुखच नाही. हे जे आता आपण संसारिक जीवनामध्ये जे सुख हुडकतो ते महानगरपालिकेच्या कचऱ्यामध्ये हिरा हुडकल्यासारखं. काहीच सापडत नाही, काहीच हाती लागत नाही. नामदेव महाराजांनी याच्यावर एक फार चिंतन चांगलं सांगितलं. संसारी असावे, असूनही नसावे. उगीच असल्यासारखं दाखवायचं, इथं राहायचंच नाही. आणि पुण्या सुखाकडे आपल्याला वळायचं की आम्हा सुख दिशे संतांची पायी, संत ते असती अक्षय समाधान. अक्षय समाधान जे क्षय पावत नाही, जे संपत नाही, ते कमी अजिबात होत नाही. जशाच तसे असते त्याला म्हणावं गगनात मावे नावे, त्याला म्हणावं सुख. आणि त्या सुखाची ओळख आपल्याला संतांच्या माध्यमातून करून घ्यायची आहे. संत संग झाला बला, इन्ही लोकी मान्य झाला. धन्य धन्य ती संगती, देव अमरीचे ते. अभंगाचा हा मध्यार्थ संपलेला आहे. धन्य धन्य ती संगती. काय रडतय किंवा काही झाकून स्वयंपाकघरामध्ये ठेवायचं विसरलंय का, अशा संसारिक जीवनामधल्या अडचणी समोर येत असतात. ह्या संगतीचा लाभ झाला हे केव्हा ओळखावं? आपण आपल्या नसणे. आपण आपल्या नसणे म्हणजे काय की त्याच्या नामचिंतनामध्ये इतकं तल्लीन होणे की मी हे विसरून जाणे, मी आहे परिपूर्ण त्याला समर्पित असं. तेव्हा आपल्याला ही संगत लाभली असं समजावं. ही एवढं सांगून मी अभंगाच्या 3ऱ्या चरणाकडे वळतो. फोर व्हीलर आहे, गाडी आहे, बंगला आहे, सुना नातवंडे, नोकरी चाकरी, पैसा, अडका दागिने सर्व काही
माझं पदार्थ सांगत नाही. संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज सांगतात, होय दिनाचे कल्याण. दिन असं म्हणलेलं आहे. तुम्हाला वाटेल असं कसं, ते संतांनी काही चुकीचं बोलले का? संत केव्हाही चुकीचं बोलत नसतात. संत हे या जीवाच्या कल्याणातच बोलत आलेले आहेत. आपण मात्र खोटं बोलतो किंवा चुकीचं बोलू शकतो, मात्र संत हे केव्हाही चुकीचं बोलत नाहीत. ते आपल्या कल्याणाचं बोलतात. संत म्हणतात होय दिनाचे कल्याण. दिन म्हणलेले महाराज आपा सगळ्या काही गोष्टी असून सुद्धा दिन म्हणलेला आहे. म्हणजे काय कमी आहे नेमकं? मग काय या जीवाकडे कमी आहे? तर हा एक प्रश्न असा आहे की सगळं असताना सुद्धा संत असं म्हणतात, मग पाहिलं नव्हतं का काही कमी आहे असे पहिलं समजा. तरी ही उपमा सगळ्याला लागू केलेली आहे. सगळ्या जीवाला एकच बोललेलं आहे त्यांनी, होय दिनाची कल्याण. की हे जीव इथं अडकून असतो, याला खरं या जीवनाची स्वतःची ओळख नसते, म्हणून याला दिन म्हणलेला आहे. संतांची संगत याला लाभत नाही म्हणून दिन म्हणलेला आहे. ते त्या संगतीमध्ये जात नाही म्हणून दिन म्हणलेला आहे. सगळेच जर संतांच्या संगतीमध्ये गेले तरी समाज उद्गीरला बराचसा सुधरून आहे, म्हणून सगळे घर सुखी दिसतात. मूळ पूर्वजांचा ठेवा मिळे बालकांचा त्यांची कमी आहे. म्हणून हा समाज वळणे आहे. एकंदरीत जिथं जिथं मठ संस्थान आहे, जिथं जिथं ती परंपरा सांभाळली गेली, तिथे तिथं समाज सुदृढ आहे. कुठलाही मठ घ्या, थोडाफार त्याचा परिणाम म्हणजे बराचसा परिणाम आहे. म्हणून इतकी महिला मंडळ इथं सुधारित आहे. आता कुठं 4 2 इकडून 2 4 इकडून 2 4 असं दुर्मिळ असतं. मग हे काय आहे की पूर्वजांनी ठेवलेला ठेवा ही त्यांची कमाई आपल्याला मिळत आहे. ही संतांची देणगी आहे आणि ती आपल्याला प्राप्त झाली आहे. तरी दिन नाही, आता मूळ स्वरूपाकडे वळायचं आहे. आपल्याला कसं आहे, आपण मूळ स्वरूपाकडेच वळत नाही. संसारिक जीवनामध्ये इतकं फसलेलं आहोत, इतकं फसलेलं आहोत. एका गावामध्ये असाच एक अनाथ बालक सापडला. एक 8-10 वर्ष वय असेल. छोटासा बालक होता. कुठलं काय काही किंवा सुविधा नव्हती, त्याला तेवढं काही समजतही नव्हतं, नाव सांगताही येत नव्हतं. गाववाल्याने म्हणले याचं नाव काय ठेवावं, सांभाळ करावं आपण. सगळ्यांनी म्हणले, मामा म्हणले की थोडं आवडीचं वाटतं, याचं नाव मामा ठेवा. सगळे त्याला मामा 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 असं म्हणू लागले. मोठा झाला, गावात फिरू लागला. सर्वजण त्याला आपण करायचे, या मामा या, जेवा बसा खावा काम ना धंदा, मामा ते मामा. म्हणजे असंच बालक आलेला आपल्या गावात, त्याला कशाला काम लावावं, सांभाळ करावा असं. थोडा मोठा होतो आणि त्याला वाटतं की जग फिरावं, आता गावातच राहायला, थोडं बाहेर गेल्यावर कसं असते बघावं मला. आणि त्या गावाला म्हणजे मला घोड्याचं एक मला घोडा म्हणजे मी फिरून येणार आहे. त्याला एक घोडा म्हणजे फिरत असत गेला. एक राजवाडा दिसला आणि म्हणजे या गावापेक्षाही मोठे गाव असतात. मी जिथं राहतो तिथं काही राजवाडा नव्हता, तर राजवाडा दिसतोय. ते घोड्यावर बसून असत राजवाडा बघत त्या द्वारातून जात. तिकडे सैनिक होते. कुठल्या म्हणते? मामा नाही, माझं नाव मामा आहे. मामा का तुम्ही म्हणते?
राजाचा मामा असेल म्हणून त्याने म्हणून मामा तुम्ही आलात या 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 म्हणजे मध्ये राजवाड्यामध्ये राजाकडे असं बातमी देण्यात आली मामा आले. त्याने म्हणलं असं आपल्या राजदरबारामध्ये असं स्वागत करून घेऊन या, असं स्वागत करून घेऊन पाहुणे आलेत, मामा आलेत म्हणल्यावर. आणि ते पाहुणे एक म्हणले मामा. इतकं स्वागत व्हायला चालू होतं काय राजदरबारामध्ये त्याची आरती ओवाळले, मेन गेटला मामा आले फुलाचा वर्षाव होतोय. मध्ये गेले, आसनावर बसविले, म्हणले अतिथीगृहामध्ये न्या, स्नानाची व्यवस्था करा, जे काही भारी भारी उठणे ते उठणे लावून स्नान घाला मामांना आणि पंचपक्वानाचं जेवण तयार करा आणि राजदरबारामध्ये त्यांना जीव घालण्याची व्यवस्था करा म्हणजे राजाने आदेश दिला. काय व्यवस्था होऊ लागली. राणी बी बाजूला येऊन, राणीला वाटलं राजाचे मामा असतील, आपल्याला काय लेन देणार, आणि राजाला वाटलं राणीचे मामा असतील, काल पूर्वच लग्न झाले मामाचे त्यातले करून सगळ्याचेच मामा. काय त्यांचा पाहुचार बोला, मामा बी गपचे पाहुचार घेऊ लागला. पंचपक्वानात भोजन मामा राहिले, त्यांना एक अतिथीगृह देण्यात आलं, त्याच्यामध्ये राहू लागले. रोज उठलं, रोज जेवण. एक दिवस गेला, 2 गेले, 4 गेले, 8 गेले, 15 दिवस गेले. राजा म्हणू लागला राणीला कसं विचारावं तुमचे मामा आहेत का म्हणून. नक्कीच राणीचे मामा आहेत. आणि राणी म्हणू लागली राजाचे मामा इतकी कस काय दिवस राहिले तर जायचं नावच घेणं गेलं. एक दिवस राणीने शक्कल लढविले, मामा तुमचे कुठले म्हणले. माझे मामा, मी तर म्हणतो तुझे मामा आहेत म्हणून म्हणलो, मला तर जवळून लांबून कुठूनच मामा आहेत म्हणलं. राणी तर म्हणली नाही म्हणून मला शक्य नाही, चुलत नाही, मावळ नाही, कुठून कुठपर्यंत मामा नाहीत म्हणाले. हे मामा आहेत कोण. राजाने म्हणले त्या मामाला बोलवून आणा. ओय मामा तुम्ही कुठले आहो. कुठलं म्हणजे काय त्या बाजूच्या गावातले आहो. मामा कसं काय म्हणून माझं नावच मामा आहे म्हणजे. संसारिक जीवनामध्ये त्या मामासारखी गत आपली झाली काय हातात नाही आपल्या. उगाच त्या मामासाठी आपण काय काल होतं मामाचं म्हणता काय व्यवस्था होती. जेव्हा केव्हा कळालं की राजाचाही मामा नाही, त्या राणीचाही मामा नाही, मामाचं क्रेडिट तिथं राहिलं नाही. तसंच आहे संसारिक. कितीही कमा एवढ्याच कमरेला ठेवा असं कोणी म्हणत नाही, लोक म्हणत नाही. इथे नाव दिसतंय बघा, मल्लिकार्जुन सिद्धरामप्पा आटाणे यांच्यातर्फे गणेश मंदिरास जागा दान पत्र दिली, असं काहीतरी काय. कितीही मोठी इमारत 10 मजली बांधून ठेवली तर मुलगा नाव टाकत नाही. अशा माझे वडील यांनी 10 मजली इमारत बांधून माझ्यासाठी ठेवली, मी त्यांचा मुलगा. असं कुठं आहे का. अजिबात कार्य हे समाजासाठी पाहिजे, इतरांच्या हितासाठी पाहिजे. तर हे दिनपणा जर आपल्याला काढून टाकायचं असेल तर आपण आपल्याला आलं पाहिजे किंवा स्वतःची ओळख जाणून घेण्याचं काम आपण. संसारिक जीवनामध्ये या मामासारखी गत आहे आपल्याला. जेव्हा आपल्या हातातून निघून जातं कोणी विचारायला तयार नाही, मग तेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये येतो. देवा देवा काही बघा असे काही अंतरुणामध्ये पडून आहे जीव. माझं कुठं चुकलं असं, मला का देव नेत नसं. देवाला तेवढंच काम आहे का. जेव्हा तुझ्या अंगामध्ये शरीर चांगलं होतं, मुखाने ईश्वराचं नाम घेता येत होतं, हिंडता फिरता येत होतं, तेव्हा तू नाही संगती केली संताची. आणि आता देवाला नाव ठेवायचं. एखादी माय माऊलीमध्ये भाजी मंडीमध्ये उदगीरच्या इतर गेली, आठवडाभरचा 4 दिवसाचा बाजार आमच्या इकडे घेतात, तुमच्याकडे रोजच मार्केट असतं. तर आमच्याकडे मायमावल्याकडे 8 दिवस भाजीपाला टिकून राहावा यासाठी ताजी भाजी आहे का. मेथीची भाजी असं तर त्याला ती असं फुल यायला नको आहे, ताजी असली पाहिजे. काय भाव आहे याचा. वांगी घ्यायची, काय भाव आहे, ताजी केव्हा तोडून आणली याची चौकशी करून त्याचं मूल्यमापन करून ती भाजीपाला घेत असते. हे पाठवलेला माल त्या ईश्वरानं 84 लक्ष येऊन फिरून हा जीव इतका सुंदर नरदेह दिलेला.